नमस्कार, आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण कोबीचा असा नाश्ता बनवणार आहोत जो तुम्ही रिकाम्या वेळी बसल्या बसल्या टाइमपास म्हणून खाल किंवा हलक्या फुलक्या भुकेच्या वेळी 5 मिनिटात बनवून स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकाल। चला नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला घेऊ पत्ता कोबी। तर तुम्हाला किती नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार असा लांब लांब कोबी चिरून घ्या। मी इथे साधारण 100 ग्राम कोबी घेतला आहे। यासोबतच पातळ लांबट चिरलेला एक मोठा कांदा आणि पातळ लांबट चिरलेलं एक लहान वाटी गाजर, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर व लहान अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून आधी यांना हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घेऊया। तर या मसाल्यांसोबत तुम्ही तुमच्या आवडीचे इतर मसाले सुद्धा यात घालू शकता। पहा, हे जसं जसं मिक्स होत जातं तसं यातून पाणी सुटू लागतं, म्हणजे की यातून असं मॉइश्चर रिलीज झाल्यानंतर यात बाइंडिंग करण्यासाठी 2 मोठे चमचे बेसन व 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आणि यात दुसरं पाणी न टाकता याच्या सुटलेल्या पाण्यात पिठाला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे यात बेसन किंवा तांदळाचं पीठ खूप जास्त वापरायचं नाही, नाहीतर आपल्याला जसा नाश्ता बनवायचा आहे तसा बनत नाही व त्याची चवही बिघडते। म्हणून बाइंडिंग करण्यासाठी आवश्यकता असेल इतकंच पीठ घेऊन मिश्रण तयार करायचं आहे। तर हे पहा, असं मिश्रण तयार करायचं। याला आकार देण्या अगोदर हाताला तेल लावून यातून लाडू एवढा गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्याला व्यवस्थित सेट करायचं। तर एका हाताने किंवा दुसऱ्या हातावर ठेवून दाब देत साईडने आकार देत यांना शक्यतो पातळच बनवून घ्या। हे पहा, असं व्यवस्थित छान थोडेफार लहान मोठे हवे तसे पातळ बनवून तयार झाले की यांना तव्यावर भाजण्यासाठी टाकायचं आणि टाकल्यावर हे थोडेफार वाकडे तिकडे झाले असतील तर हाताने किंवा चमच्याने कडांना शेप द्यायचा। तसा यांचा आकार इतका काही महत्त्वाचा नाही, पण हे थोडे छान दिसावेत म्हणून मी यांना आकार देत आहे। तर मीडियम फ्लेमवर यांना 1 मिनिट भाजून घेऊया। 1 मिनिटानंतर यांना पलटून दुसऱ्याही बाजूने मिनिटभर छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बेसन व तांदळाचं पीठ जास्त घातलेला अनेक प्रकारचे नाश्ते खाल्ले असतील, पण असा कमी पिठाचा या पद्धतीने बनवलेला नाश्ता एकदा बनवून खाऊन तर बघा। खाणाऱ्या प्रत्येकाला हा खूपच आवडेल। तर दोन्ही बाजूंनी दाब देत आलटून पलटून छान रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता यांना किती छान रंग आलाय व हे असे खमंग खरपूस भाजले की यांना काढून घेऊया। तर असा इन्स्टंट मस्त नाश्ता हलक्या फुलक्या भुकेच्या वेळी पटकन बनवून कोणत्याही चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर खूपच खमंग व छान लागतो। मग एकदा नक्की बनवा।